नमस्कार, मी डॉक्टर केतकी भट, धुळे, महाराष्ट्र येथे मनचक्षु आय केअर याद्वारे 2015 सालापासून रुग्णांना नेत्रसेवा पुरवते. आज आपण काचबिंदू म्हणजे ग्लकोमा ह्या आजाराविषयी बोलूयात. काचबिंदू ह्या आजाराला काळ्या पाणी असा पण आजार म्हणतात. यामध्ये डोळ्यांचे प्रेशर वाढल्यामुळे डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर परिणाम होतो. डोळ्यांच्या मागच्या पडद्यावरील नस हळूहळू सुकत जाते. ह्या आजाराची लक्षणे उशिरा दिसत असल्यामुळे पेशंटचे डायग्नोसिस होण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे बऱ्याचदा रुग्णाला आजाराचं गंभीर स्वरूप झाल्यानंतर लक्षात येते. तर ह्या आजाराची काय लक्षणे आहेत? नजर कमी होणे, डोके दुखणे, अचानक एखादा डोळा खूप लाल होऊन त्याचा बरा होणे, परंतु असं लाल होण्याचे प्रमाण महिन्यातून 2दा-3दा असणे, फॅमिली हिस्ट्री म्हणजे अनुवांशिकता, जर घरात कोणाला आई वडिलांपैकी कोणाला काचबिंदू हा आजार असेल तर अनुवांशिक प्रमाणात हा मुलांमध्ये सुद्धा आढळू शकतो. डोकेदुखी तसेच नजर कमी असणे ही प्रमुख लक्षणे 40 वर्षापुढील पेशंटला जर असतील तर लवकरात लवकर नेत्रतज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. या आजारामध्ये रोगनिदान म्हणजे डायग्नोसिस साठी डोळ्याचे प्रेशर मापन केले जाते. प्रेशर मापन केल्यानंतर OCT RNFL म्हणजे डोळ्याच्या मागच्या पडद्याच्या लेयर्सची तपासणी होते. तसेच HRT ह्या तपासणीद्वारे डोळ्याच्या मागच्या नसेवर किती प्रमाणात दाब आहे, तसेच मागची नस किती प्रमाणात खराब आहे याचे रोगनिदान करता येते. रोगनिदान झाल्यानंतर विविध प्रकारची औषधे डोळ्यांमध्ये टाकण्याचे ड्रॉप काचबिंदूसाठी उपलब्ध आहेत. या ड्रॉप सोबतच जर पेशंटचे डोळ्यांचे प्रेशर नियंत्रित झाले नाही तर ऑपरेशनचा इलाज काचबिंदूसाठी उपलब्ध आहे. त्याला ट्रॅबॅक्युलेक्टमी असे म्हणतात. परंतु काचबिंदू हा सायलेंट किलर म्हणजे हळूहळू होणारा गंभीर आजार असल्यामुळे रुग्णाची नजर मोतीबिंदूच्या मानाने या आजारात जास्त प्रमाणात कमी होते. त्यामुळे काचबिंदू या आजाराचे नियमित चेकअप करणे, त्याची लक्षणे लवकरात लवकर ओळखून त्याविषयी नेत्रतज्ञांचा सल्ला घेऊन ड्रॉप्सचे पालन करणे गरजेचे आहे. आपण आजच्या भागात काचबिंदू या आजाराविषयी माहिती घेतली. पुढील भागात डायबेटिक रेटिनोपॅथी या दुसऱ्या गंभीर आजाराविषयी जाणून घेऊ. धन्यवाद.